शक्तीपीठ महामार्ग हद्दपार करा अन्यथा तीव्र आंदोलन, घाणवड ग्रामस्थांचा आक्रमक इशारा। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिरावून घेण्याचा डाव आम्ही कदापि सहन करणार नाही। सरकारने तात्काळ हा महामार्ग रद्द करावा अन्यथा तीव्र लोक आंदोलन उभारले जाईल असा आक्रमक इशारा घाणवड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय। घाणवड तालुका खानापूर हद्दीतून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार असून या रेखांकनामुळे तब्बल 250 एकर सुपीक बागायती जमीन संपादित होणार आहे। त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर पडलेत। ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात हा संताप व्यक्त करण्यात आलाय। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ज्या देवस्थानांच्या जोडणीसाठी हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आलाय त्या ठिकाणी सध्या पुरेसे रस्ते उपलब्ध आहेत। त्यामुळे नव्या महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसताना शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोझर चालवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। महामार्गामुळे घाणवड परिसरातील ऊस, द्राक्षे, डाळिंब यांसारख्या पिकांनी समृद्ध असलेली बागायती जमीन उद्ध्वस्त होणार असून शेतकऱ्यांचे उपजीविकेचे प्रमुख साधनच नष्ट होणार आहे। जमीन गेली तर आम्ही जगायचे कसे असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। या प्रकल्पामुळे गावात भीती, अस्वस्थता आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान ग्रामसभेने एकमताने शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे ठराव मंजूर करण्यात आले असून ग्रामस्थांनी जमीन वाचवाचा निर्धार व्यक्त केलाय। शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मौजे घाणवड हद्दीतून जाणारे महामार्गाचं रेखांकन तातडीने रद्द करावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता प्रशासन आणि शासन यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर। गलगागे भाळवणी त्या गावातून जातोय। आम्ही गेल्या 15 दिवसापासून या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी आंदोलन सुरू केलेलं आहे। आज घाणवड येथील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। वास्तविक घाणवडमधील शेतकऱ्यांनी आपली जमीन साखर कारखान्यासाठी नाममात्र किमतीमध्ये बक्षीसपत्र करून देऊन टाकली। त्याच पद्धतीनं सूत गिरण्यासाठी जमीन दिली, टेक्स्टाईल पार्कला जमीन घाणवडची गेलेली आहे। असं विविध विकास कामाला घाणवडला जमीन दिलेली आहे। आता हा जो बारामती सांगली महामार्ग सुरू आहे या महामार्गामध्ये सुद्धा शेतकऱ्याची 30-40 फुटाच्या हिशोबानं महामार्गाच्या रुंदीकरणाला सुद्धा जमीन जाते। त्या सगळ्याच माध्यमातून आता टिंबूचं नव्यानं पाणी आले। लोक आता ह्या 4 वर्षात शेती करून चांगलं उत्पन्न घ्यायला लागलेत आणि हा शक्तीपीठ महामार्ग जो पूर्व बाजूनं जिल्ह्याच्या जात होता तिकडे अरुंद झालेला महामार्ग हा आमच्या खानापूर तालुक्यामधून जो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला सर्व गावांचा विरोध आहे। याच पद्धतीचा विरोध गडेगाव तालुक्यातून सुरू आहे, पलूस तालुक्यामधून सुरू आहे, वाळवा तालुक्यातून सुरू आहे। त्या शक्तीपीठ महामार्गाच्या सांगली जिल्ह्यातून घातलेला आहे तो रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ते आटोकाट प्रयत्न सुरू आहे। लागेल ते आंदोलन करण्याची सर्वांची शेतकऱ्यांची तयारी आहे। शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला संमती द्यायची नाही असं एकमुखानं ठराव केलेला आहे। त्या पद्धतीने घाणवडच्या ग्रामसभेनं ठराव केलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग आमच्या गावातून नको, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे।